नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे डेझर्ट दाखवणार आहे. आणि हे कशापासून करणार आहे माहिती आहे? पाणीपुरीच्या पुऱ्या. थोडं सरप्राईज आहे ना. आता मस्त दिवाळीचा सीझन आहे, घरात काहीतरी लोक गोडधोड लागतं, घरात गोडधोड येतं. पण त्यापासून किंवा आपण स्वतः काही करून ही स्वीट डिश करू शकतो. त्यासाठी काय काय साहित्य लागतं? अगदी थोडं आहे, पण ते मस्त जाणार आहे. ते कसं करायचं आपण आता जाऊन किचनमध्ये बघूया. डेझर्टचा एक वेगळा प्रकार या आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या. त्यामध्ये होल करून त्यामध्ये मी बुंदीचा लाडू घातलाय आणि तो सुद्धा बालाजीच्या प्रसादाचा. जर तुम्हाला साजूक तुपातला बुंदी लाडू किंवा मोतीचूर लाडू मिळाला तर तोही छान. ते अशा ब्रेक करून त्यामध्ये हा मोतीचूर भरलाय किंवा हा आता प्रसादाचा लाडू भरलाय, तोही साजूक तुपातलाच असतो. आणि आता या पुऱ्या मी 100 डिग्रीवर गरम करून घेणार आहे. थोडासा वेगळा प्रकार आहे, बघूया कसा होतो तो. इकडे गॅसवर 2 वाट्या दूध या मापाने उकळत ठेवलंय आणि त्यामध्ये साधारण 6 चमचे मी मिल्क पावडर घातली. म्हणजे ही इन्स्टंट रबडी थोडक्यात. ते थोडं थंड होत आलं कोमट असतानाच त्यात केशर घालणार आहे. यात वेगळी साखर घालणार नाहीये. एकदम कमी गोड चवीची अशी ही आपली डिश तयार होणार आहे. आणि गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रुट्स तळून घेतलेत, काजू आणि बदाम. हे साजूक तुपावर मी गरम करून चांगले लाल करून घेतलेत. बघूया आता हे थंड झाल्यानंतर कसं लागतं ते. तयार झालेली ही रबडी आपण थंड करून त्या पाणीपुरीच्या पुऱ्यांमध्ये भरणार आहोत. म्हणजे नीटपणे खाता येईल, याचं तोंड भाजेल हो. ओव्हन मधून काढलेले पाणीपुऱ्या आणि त्यामध्ये भरलेला मोतीचूर मस्तपैकी तयार आहे. कुरकुरीत झालेला आहे तो. आणि आता त्यामध्ये आपण ही तयार केलेली रबडी घालायची आहे. आणि ही बिन साखरेची आहे. मिल्क पावडरमुळे जो काय गोडवा येतो तेवढाच मी याला दिलेला आहे. ही रबडी आता प्रत्येक पुरीमध्ये आपण भरायची. ही केशर रबडी केली आहे मी. थोडंसं काहीतरी वेगळं द्यायचं, त्याच्या मजा येत नाही हो. हे खूप छान लागणार आहे. ही थंड रबडी आहे त्यामुळे ती मस्तच जाईल. आणि आता हे मी साजूक तुपात तळलेल्या ड्रायफ्रुट्सनी गार्निश करणार आहे. एकदम शाही आहे हो. शाही डेझर्ट एकदम सुंदर. बघूया आता आपण याची टेस्ट कशी झाली ते. आगळ्या वेगळ्या डेझर्टची टेस्ट कशी झाली आहे त्याचा सौंदच विचारतो. तिला हे मात्र सरप्राईजच आहे. वा, एकदम हटके, एकदम वेगळी आहे ना. सुंदर लागते. वा वा, क्या बात आहे. फार मस्त. आवडली ना. वा वा, व्हेरी गुड. जरा अनकॉमन काही दिलं तर म्हणजे छान वाटतं. मस्त लागते. वा. आपण जी रबडी केली आहे ना त्यात मी साखर अजिबात वापरली नाहीये. हा, आणि त्यामुळे त्या बुंदीच्या लाडवाचा जो गोडपणा असतो तो आणि ही बासुंदी बिन साखरेची एकदम मस्त बॅलन्स झाले. अति गोड नाही, एकदम रिच लागते, रिच लागते, अगदी क्लासिक. तर डेझर्टची, अनकॉमन डेझर्टची रेसिपी तुम्ही करून बघा, नक्की आवडेल. आणि ह्यामध्ये मी इन्स्टंट रबडी करण्यासाठी मिल्क पावडर वापरली. तुम्ही नुसतं दूध सुद्धा साधं आटवून अगदी नॉमिनल साखर घालून करू शकता किंवा मिल्क पावडर घालूनही करू शकता. करून बघा.